नेहा, नेहा. आई, नेहा कुठं आहे? चालते का नाही चालत? कपडे घेवाले. हाव नाही चालू आहे तिचं. चालत असन तर चाल म्हणा पटकन. इथंच 11 वाजवले तिनं घरी. लवकर जाऊ म्हणत होतो तर. 11 वाजवले तिनं. जावाले 12-1 वाजून आम्हाले. हो नाही तर काय रे, जायचं आहे तर लवकर निघून जाऊ सटकन घरून. 9 नाही वाजत तर नाव नाही समजत तिले. आणि सांगत नाही जाते का नाही जात तर. कधी म्हणते हो आई जातो आणि कधी म्हणते आई राहू दे नाही जात. असं चालू आहे आता तिचं. काय करायचं आहे तिले तर. चाल ना म्हणा पटकन. चालत असन तर. गाडीवर किती ऊन लागते मग. गरम गरम वाफा येते. चप्पल तरी गरम लागते म्हटलं पायातली. आणि असे चटचट झोमते पाय गाडीवर. त्याच्यानं मी घाई करून राहिलो. लवकर गेलो असतो पण दुपारच केली न. नेहा, नेहा चालतं काय? जेवण गिवण झालंय? हो रे, जेवली ना. जेवण गिवण झालं आमचं. ते तिकडेच होते, तिकडच्या खोलीत तयारी करून राहिली का काय करून राहिली तर. नेहा, दादा बोलावते ना वा. नेहा कुठं गेली बापा हे? अहो घरी नाही आहे ना ते. तिकडे गेली बापूजीच्या घरा इकडे पर्स आणण्यासाठी. तिचं सामान तिकडेच होतं ना, तर घेऊन येतो म्हणे माई पर्स. काल तुम्ही रात्री बॅग घेऊन आले आणि तिची पर्स आणलीच नाही, तर पर्स आणायला गेली ते. आता मले काय माहित तिची पर्स होय का. मी म्हटलं रुपाची पर्स होय बा. होती किती म्हणा कपड्याच्या बॅगेजवळच. पण म्हटलं जाऊ द्या. रुपाची गी असन बिनफालतू अजून घेऊन जाईन मी. त्याच्यानं मग पर्स तिथंच ठेवली मी. आणि फक्त बॅग घेऊन आलो. हो तर पटकन जातो आणि पटकन येतो म्हणे. दादाले सांग जा अशी म्हणत होती नेहा. तर थांबा मग येतेच ते 5 मिनिटात. आणली काय गाडी? हो आणली ना गाडी आणली ना. पेट्रोल टाकून. तर आता निघून जातो म्हटलं लवकर. हो लवकर चालले जा आणि लवकर येऊन जा. मंदा एक काम करतो तू. पाण्याची बॉटल देऊन द्यायचो संग. तहान वान लागते. 10-20 रुपयाची पाण्याची बॉटल येते म्हटलं. तहान घेऊन काही जात नाही. तर 1-2 बॉटला संग न्या लागन. घेऊन जा ना. तर मग फ्रीज मध्ये तर बॉटल आहे, घेऊन जा. तर देऊन दे ना मग काढून. आता काय करून राहिली तू. एका पन्नीत देऊन दे. नाही तर थैला दे. पन्नी नको देऊ. पन्नी फाटून जाईल. लहानसा थैला पाय त्याच्यात 2 बॉटला टाकून देऊन दे माझ्याजवळ. गाडीले टांगून ठेवून देतो. हो देतो. बॉटल दे आणि धमक दे, काम सांगत राहायचे. नेहा तर चालली ना सांगा. नेहाले काम नाही सांगा, मले सांगते. अन पाणी घेऊन ये अजून ग्लासभर. हो आणतो. अन गुलाब कपडे घ्यायला चालला तर जास्त महागाचे कपडे गिपडे काही घेऊ नको. सस्तेच पाहिजे. 1000च्या अंदर साडी पाहिजे. आणि लेकरासाठी 1000 रुपयाचे कपडे. 500-500चे दोघा जणाचे 1000 रुपयात झाले पाहिजे. असेच कपडे घेजो. जास्त महागाचे काही घेऊ नको. पाहिन ना आता. ये नेहाले तर पसंत आले पाहिजे कपडे. आपल्या मतानं कसं काय म्हणून हे घे बाई ते घे बाई. नाही तर मग काय म्हणून मले कायलेच आणलं मग म्हणून दुकानात. दादा तू या पसंत घेवायचे आहे कपडे तर तूच काऊन नाही घेऊन आला अशी म्हणन ना ते. आता तिले घेऊन चाललो दुकानापर्यंत तर तिच्या पसंत तर घ्याच लागन. आता ते 1000 रुपयाची साडी घेते का 1200ची घेते का 1500ची घेते. आता ते तिच्यावर आहे साडी घेणं. नाही रे, एवढ्या महागाची साडी काय. आता कामधंदे नाही आहे म्हणतं ना. हे तर आहे कामधंदे नाही आहे. पण आता कामं लागणारच नाही काय. लागन तर चालला जाईन मग मी कामाले. ते तर आहे म्हणा. कामाले तर जातच तू. चंदीचे बाबा घ्या ना पाणी. आणून दे ना मग इथं. आता उठून येऊ काय मी पाणी प्याले. इकडे आण ना. घ्या पाणी घ्या आणि पाण्याच्या बॉटलही आहे याच्यात 2. बरं. आता चांगलं वाटून राहिलं मला पाणी पेलो तर. नाही तर गरमच लागते. थंड पाणी पिल्याशिवाय तहान नाही जात ना. हो ते तर आहे. थंड पाणी पाहिजेच. गरम पाणी प्या तर गरमच लागते. किती पाणी प्यान गरम तर तहान नाही जात. आणि थंड पाणी प्यायलानच तहान जाते. आराम गिराम कर नाही तू. आता जेवण खावण झालं मस्त आराम कर. बसलीच राहतं. न मग म्हणतं का मग पाठ लागते बसून राहतो तर. झोप आराम कर लोट. थोडीशी घुमत फिरत जाय. आता जेवली अर्धा घंटा आता बसतो थोडीशी आणि मग लोटा लागन. वहिनी वहिनी. अमाय मी पर्स साठी आली आणि ह्या रूम मध्ये तर पर्सही नाही दिसत. कुठं ठेवली काय ठेवली तर वहिनीनं उचलून ह्याच रूम मध्ये ठेवली होती मी कपड्याच्या बॅगी जवळ. यायनं फेकफाक तर नसन केलं इकडच्या तिकडे. काही हुसक फासक तर नसन केलं. काल बिनफालतू पाठवलं मी गुलाब भाऊले. मी चाली असती तर संग नेणं झालं असतं.
आता पर्स दिसून नाही राहिली. सुनील नगी चेकगिक केली असन पर्स तर काय माहीत, सांगता नाही ह्या लोकांचं. आता काल मंगळसूत्र पाहत होते तर. वहिनी, वहिनी. काय झालं नेहाताई? काही नाही वहिनी, दादा संग चालली मी मार्केटमध्ये, कपडे घेऊन देतो म्हणते. मी त्याला नाही नाही म्हणून राहिली तरी एकदम मागच लागले, चाल नेहा. आणि माय मनही नाही लागून राहिलं आता तुमचं मंगळसूत्र चोरीले गेलं तर. अजिबात मन नाही लागून राहिलं. काय करता मग नेहाताई आता? गेलं तर गेलं चोरीले, काय करायचंय आता? मायच मन नाही लागून राहिलं स्वतःचं. काय सांगू तुम्हाला, मला रात्रभर झोप नाही लागून राहिली. आणि आता झोप नाही झाली तर त्याच्यानं मला तर गळल्यासारखं लागून राहिलं, थकल्यासारखं लागून राहिलं. हा काय, तर जेवण घेऊन केलं मग तुम्ही? नाही, वाचच आहे ना जेवण. जेवणाचं ताट घेतो समोर तर जेवण नाही धकून राहिलं. नेहमी माय मंगळसूत्रच माझ्या डोळ्यासमोर येते. माझ्या डोक्यातनं नेहाताई तेच ते घुमून राहिलं. एक सेकंद मी डोक्याच्या बाहेर नाही काढू शकत का माझं मंगळसूत्र चोरीले गेलं म्हणून. तेच चालू आहे माझ्या डोक्यात. आणि ज्यानं कोणीही चोरलं असन त्याचं कधीच चांगलं नाही होणार. माझ्या मंगळसूत्रापेक्षा त्याच्या काही पटीनं त्याचे पैसे खर्च होईल, कुठं ना काय निघून जाईल. हा ये माझ्या पाठीमाग वरचा आहे तो पाहते बरोबर. होईन माय थोडं सगळं बरोबर होईन. पण ज्यानं माय मंगळसूत्र चोरलं असन त्याचं कधीच भलं नाही होणार. माय मन किती तडपून राहिलं माय मंगळसूत्रासाठी. किती रडून राहिली मी. जाऊ द्या वहिनी, आता काय म्हणता कोणाले. नेणारानं तर नेलं मंगळसूत्र, काय करायचं राहिलं आता. भेटन तर भेटन, तुमच्या नशिबात असन तर, नाही तर नाही भेटणार. ते तर आहेच म्हणा, माझ्या नशिबात नाही होतं ते मंगळसूत्र, पण ज्यानं चोरलं ना त्याच्याही नशिबात नाही राहणार. कशा काय आला तुम्ही इकडे? काही नाही, माझी पर्स होती इथं तर दिसून नाही राहिली. तुम्हाला की माहित आहे का कुठं ठेवली तुम्ही? तर साफसफाई केली असन ह्या रूम मध्ये तर. तुमची पर्स काय? ते वर टांगून ठेवली राणीच्या बाबानं खिड्याले. म्हणे अजून नेहानं खालीच ठेवली म्हणे पर्स. एक तर भांडे चोरीले चालले म्हणे आणि हेही म्हणे लक्ष नाही ठेवत म्हणे तिच्या सामनावर, कुठेही काही ठेवून देते म्हणे. तर त्याच्यानं वर टांगून ठेवले त्यानं. रात्री आले होते भाऊजी, पण त्याचं काही लक्ष नाही तुमच्या पर्सवर. फक्त कपड्याची बॅग घेऊन चालले गेले ते आणि पर्स वरच्या वरच राहिली टांगून. हो, तर आता मी मार्केटमध्ये चालली तर पर्स पाहिजेच. बरं घेऊन जा ना मग, घेऊन जा. कुठे ठेवली टांगून? तुमच्या मांग वर तर पा खिड्याले टांगून ठेवले. अम्माय बाई, सुनीलचं काम मस्त आहे, मस्त टांगून ठेवली माझी पर्स. लेकरायचा हातही नाही पुरत तिथं. हो, लेकराच्या धाकानं म्हणे कोणी येते जाते म्हणे. पर्स गिर बरोबर सांभाळून ठेवा म्हणे, खालीच ठेवून दिली म्हणे नेहानं. हा काय, येतो मग वहिनी, दादा वाट पाहून राहिला असन. बरं या मग. असा राग येऊन राहिला मले माझ्या सासूचा आणि हिचा. ह्या दोघी जणीचा एवढा राग येते, असं वाटतं यायले पकडा ना चांगलं कांडाव. ह्या दोघीच होय कारणीभूत, या दोघीच्यानंच झालं. आणि अजून चांगलीच गोड गोड बोलून राहिली. असं नाही वहिनी, तसं नाही वहिनी, जेवले काय? मस्त गोड गोड बोलून राहिली. अजून माय म्हणतो बोलूशा नाही वाटत आता. आई ये ना, दादूले पाय ना पटकन, मला खेळायला जायचं, ये लवकर. बरं आली. हेही पोरगी नाव नाही पाहत, खेळणंच येते. दादा आली तर मी, चाल ना मग आता, पटकन चाललो जाऊ. बरं चाल ना मग नेहा, मी तुझीच वाट पाहून राहिलो. चाल मग पटकन. येतो मग मंदा. हो या ना. आई पाहिजे मग लेकराले, लक्ष ठेवतो थोडस. लवकर येतो आम्ही. हो ये ना. चाल मग नेहा, बाहेर गाडी काढतो मी. चाल बाप्पा, मी आराम करतो. आत्या बाई हाय पाच बसन लेकर. मी काय करू? लेकर पाहू का काम करू? झाले माझे काम. आत्या बाई पाहिजा, लेकरावर लक्ष ठेव जा, मी काम करून राहिली. हो पाहतो ना मंदा, मी पाहतो. आता बाहेरच चालली मी. हो लक्ष ठेव जा म्हटलं, नाही तर लेकर एकामेकाला धकाव करते, पळण गिळण तर लागन हातापायाले. हो बाहेरच बसतो ना मी, बोलावून आणतो लेकरायले. कुठं काय आहे तर बाहेरच जातो. जमलं, गेली आता आत्याबाई गेली. आता मी मस्त आराम करतो. या दादा या, बोला काय दाखवू? बोला ताई, काय पाहिजे? दादा साडी पाहिजे आणि लेकरासाठी कपडे पाहिजे. भेटून जाईन ना ते तुम्हाला, भेटून जाईन म्हटलं. तर साडी पाहिजे तुम्हाला, कशी दाखवू? दाखवा ना, चांगली दाखवा. ठीक आहे ना दादा, दाखवतो मी साडी दाखवतो. तुम्ही प्राइस सांगा कितीपर्यंत दाखवू? 1000 रुपयापर्यंत, 1200ची दाखवू, 1500ची दाखवू का 2000ची दाखवू? आपल्याजवळ 5-5, 10-10 हजाराच्या साड्या म्हटलं. तुम्ही सांगा तुम्हाला कितीपर्यंत पाहिजे. नेहा सांग ना कितीपर्यंत साडी घेवायची आहे तर. सांग तू, मग दाखवते. दाखवा ना दादा, 2000च्या अंदर दाखवा.
बरं बरं दाखव दादा, मग 2000च्या अंदर दाखव. ठीक आहे ना ताई. पहा ताई, साडी पहा, एक नंबर साडी आहे. नवीन माल आहे, कालच आला आपल्या दुकानात. एक नंबर साडी आहे आणि तुमच्या अंगावर उठून दिसन. कलरही पहा, मस्त कलर आहे, एक नंबर तिस्ता कलर. साडी गिडे तर चांगली आहे दादा. आणखी दाखवा ना पॅटर्न तुम्ही. हो ताई, दाखवतो ना मी, साडी दाखवतो. पण तुमच्या अंगावर म्हटलं कोणती साडी सूट होते. तुम्ही गोऱ्या आहे ना, त्याच्यानं कोणताही कलर सूट होते तुमच्यावर. आणि याच्यामध्ये तुम्हाला कलर सुद्धा भेटून जाईल. हो काय, दाखवा ना तरी 2-4 साड्या दाखवून द्या. हो हो. पहा ताई, कलर पहा, डिझाईन पहा. ह्या पण कलर छान आहे आणि याच्यामध्ये पण तुम्हाला कलर भेटून जाईल ताई. साड्या गिळ्या चांगल्या चांगल्या ह्या दुकानात. पहिले दाखवलीत ही साडी चांगली आहे, आता दाखवली ही साडी चांगली आहे. पाहतो मी चांगल्या चांगल्या साड्या पाहतो आणि जे साडी मला चांगली भारी वाटन ते साडी घेऊन येईन. लग्नात घालायला पाहिजे ना, 27 तारखेचं लग्न आहे तर त्याच्यानं त्या हिशोबानं मस्त भारी साडी पाहतो मी. दाखवा ना दादा, आणखी दाखवा. हो ताई. पहा ताई, साडी कापड पहा, छान कापड आहे, नरम कापड आहे. कलर बी एक नंबर आहे आणि घालण्यात बी पटकन घालता येते. ते तर आहे म्हणा, कापड गिपड चांगला आहे, नरम आहे, पण बॉर्डर लहान वाटते मला. मोठ्या बॉर्डरची साडी पाहा लागेल. बरं दाखवा ना, आणखी दाखवा. दादा पाय ना कोणत्या साड्या आवडून राहिल्या तर. पाय ना नेहा, तू पसंत कर. आता तुम्हाला समजते साड्याचं, कशी साडी घेतली पाहिजे, काय घेतली पाहिजे. हा, आता तुले साडी घालन तर तू या पसंत न पाय. साड्याचं काही तेवढं समजत नाही ना मला. मी तर कधीच नाही येत तुझ्या वहिनी संग साडी घेवाले. तू वहिनीच येते एकटीच. हो काय, बरं दाखवा ना दादा, आणखी दाखवा. पाहत ही साडी चांगली आहे, प्रिंटेड साडी आहे, मस्त आहे. अरे वा, मस्त साडी आहे. याच्यावर तर हाती घोडे काय काय आहे, तर चित्रगित्र मस्त आहे. दाखवा ना दादा, याच्यामधूनच दाखवा आणि याच्यामध्ये कलर दाखवा. हे वाली साडी आवडली बा मला मस्त. याच्यातूनच पसंत करतो. ह्याही कलर चांगला आहे, पण अजून पाहतो 2-4 कलर. ठीक आहे ना ते दाखवतो मी, याच्यामध्ये कलर दाखवतो. हो हो. नंदा, लावला होता रुपाले फोन? झालं काय रुपा संग बोलणं? नाही ना हो, लावला असतं नाही. काल लावला होता, तेव्हापासून बोलणं काही झालं नाही. आता लावून पाहा लागन तिले. काय म्हणते रुपा? भेटलं, सापडलं तिचं मंगळसूत्र का नाही सापडलं? नाही ना, सापडलं असतं नाही. काल किती घर हुसकून काढलं म्हणते. राधा, पवन, सुनील, रुपा चौघानं पूर्ण घर हुसकवासक केलं म्हणते. पूर्ण सामान झटकू पाहणं, काढणं ठेवणं, पूर्ण दिवस त्याच्यातच गेला म्हणते त्याचा, 4 जणाचा. पण मंगळसूत्र कुठंच नाही दिसलं म्हणते घरात. एवढं झटकू पाहुणे. आई म्हणे पूर्ण कपाटातलं सामान काढलं म्हणे राधानं अन मीनं. पूर्ण कपाट एक कपडे घडी करून ठेवले म्हणे. साडी काय, लेकराचे कपडे काय, एक कपडा झटकू पाहून राहिली म्हणे मी. पण नाहीच दिसला आई म्हणे मंगळसूत्र म्हणे. नेलंच असं कोणी काढून. आता एवढं मोठं घर झटकू पाहून राहिले ते लोक. हा, चौघ जण तर चौघाले नाही दिसत, एकाले तर सापडाले पाहिजे ना. मग घरात असतं तर. घरातच नाही आहे ना ते, घरातच नाही आहे, घराच्या बाहेरच आहे. नाही तर काय, मग नेणार आहे ना, बरोबर नेलं म्हटलं ते. बरोबर गेम जमवला त्यानं. पण आजपर्यंत असं झालं नाही ना कधीच रुपाच्या गावात. रुपाचं लग्न झालं तेव्हापासून कधीच अशी गोष्ट ऐकायला नाही आली का त्या गावात चोरी झाली बा, कोणाचे भांडे चोरीले गेले. कधीच ऐकायला नाही आलं ना. कधीच आलं का ऐकायला आपल्या कानावर? नाही ना, पहिल्यांदाच तर ऐकून राहिली मी बी. ते बरोबर काही नाही. कोणी जवळचाच होय, मैत्रीण असो, मित्र असो, कोणी जवळच्या याचंच काम होय. दूरच्या लोकांचं काम नाही राहू शकत. गावातलीच असन कोणीतरी ज्यानं बरोबर लक्ष ठेवलं ना, आवडाव पाहून बरोबर गेम जमवला. नाही तर काय, मग जवळच्याच काम होय. तर लावून पाहिजे रुपाले फोन. ते टेन्शन घेत असन. काही टेन्शन नको घेऊ म्हणा. टेन्शन घेऊन काय बिमार पडायचं आहे काय? बनवून घेता येते भांडे. ते तर आहे. लावून पाहू काय मग आता? लावून पाय. मी बोलतो रुपा संग, मी बोललो नाही. बरं, लावतो मग. उचलते फोन? रिंग जाऊन राहिली बा. कामं गिमं करत असन ते. फोन काय उचलला नाही. हॅलो. उचलला फोन. बोल बाई रुपा, काय चालू आहे? काही नाही आई, कामच करून राहिली. काय जेवण घेऊन झालं? जेवण केलं त्या? होय, झालं ना जेवण. लय वेळचं जेवण झालं. आता काम करायचेच होते. आजही माय मन नाही लागून राहिलं. तर एक काम करतो, बसतो, एक काम करतो, अजून विचार करतो. असे काम चालू आहे आता. थांबू माय मनच नाही लागून राहिलं ना. जाऊ दे ना, चिंता कायले करून राहिली तू? चिंता नको करू. चिंता केल्यानं बिमार पडशील तू. चांगली गोष्ट नाही आहे चिंता करणं. काळजी नको करू. आता गेलं तर गेलं मंगळसूत्र. काळजी करून काय करतं? बिमार पडशील काय? एक तर तुझ्या पोरगा आहे लहानसं. मग त्याला कोण पाहिन, त्याला कोण सांभाळन, ते पाहिन तू. टेन्शन नको घेऊ. जाऊ दे, गेलं तर गेलं. आई, किती जाऊ दे म्हणशील तू, पण एकदम डोक्यातून नाही जात ना.
हा लहानशी गोष्ट थोडी आहे 5-10 रुपये वर. 5-10 रुपये हरपले असते तर टेन्शन नाही घेत. हा पण आता एवढ्या लाखाचं मंगळसूत्र हरपलं तर मग मन तर दुखणारच आहे ना. मन दुखतेच. हा 10 रुपये 5 रुपये किंवा मी 500 का 1000 रुपये हरपले असते ना तर मी टेन्शन नाही घेतलं असतं. पण ते मंगळसूत्र होय आई आता बनवणं नाही होत. ते तर आहे म्हणा, मंगळसूत्र होय नाही बनवणं होत, पण तुझी सासू म्हणते ना दिन म्हणून बनवून. देते का नाही देत आई बनवून. तोंडाचा बाजार आहे तो. हा येऊन जाऊन तर पोरीले पैसे वाटत राहते. पगार आला का नाही आला तर काढून तर देते. हा पोरीले पुरवत राहते पैसे ना. मले कुठून बनवून देईन ते मंगळसूत्र. हा तिच्या पोरीलेच तर पैसे कमी येते आणि म्हणते का देतो मी दिवाळीत बनवून. अन हे म्हणत होते मी काल तुझी ननद, काल परवाची गोष्ट, तुझी ननद होती घरी तर तिची बॅग नाही चेक केली काय त्या? हा तिच्या सामानात हुसं खासं काऊन नाही केलं? तिची बॅग नाही पाहिली गड्या मी. तेच तर म्हणतो मी, तुम्ही पूर्ण घर पाहून राहिले, हुसं खासं करून राहिले, झटक झुटक करून राहिले. हा एक एक सामान झटकून पाहून राहिले. आता ती तुझ्या घरी होती आली तेव्हापासून 3-4 दिवसापासून, तर तिचंही सामान चेक करायला पाहिजे होतं तुनं. हा तिची बॅग चेक करायला पाहिजे होती. तेवढं लक्षातच नाही राहिलं ना. आता आम्हाला वाटलं हाय का नाही आहे बा तिच्या बॅगेत काय पाव. हा नाही तर मग म्हणून का पाय बापा मला चोर समजते माझी बॅग घुसकते. त्याच्यानं बॅगीला काही हात लावला नाही आम्ही. अहो तसं नाही राहत. चोर म्हणन काय म्हणन. हा आता हरपलं तर पाहायचं तुमचं काम होतं ना. आता एवढं सामान सुमान पाहून राहिले तुम्ही, तिची बॅग उचकायला पाहिजे होती. हा म्हणाले पाहिजे होतं का ताई आता लेकरं आहे आपल्या घरी, लेकरानं ठेवलं का काय केलं बा खेळता खेळता लपून किपून ठेवलं असं तर पाहू काय तुमची बॅग, पाहून घ्या, चेक करून घ्या. तू नाही हात लावती. हा पण तिले तर म्हणती नेहाले का ताई तुम्ही चेक करून घ्या बरं तुमची बॅग. बॅगमध्ये पाहून घ्या, पर्समध्ये पाहून घ्या. हा 1 बॅगा होत्या का 2 बॅगा होत्या तर हा चेक करायला पाहिजे होतं. अम्माय होय माय चुकलं नाही. आठवणच नाही राहिली. सांगतो ना एवढं घर उचकून काढलं आम्ही. एक एक काना कोपरा पूर्णच घर खालचं वरचं झटक झुटक कपाटाच्या खालून, बेड खालून, पलंगा खालून, बाजी खालून. एकही जागा सोडली नसन आम्ही. पूर्ण घर झटकून काढलं, झाडझूड करून काढलं पण जागा नाही पाहिला मी ना. मग पाहून घेजो. आता जावाचीच आहे ना ते. हा मंदाच्या घरी आहे ना तर जाऊन चेक करून घेजो. आता तिथं काय जाऊ मी बॅग पावाले. नसन तिच्या बॅगेत. नसन म्हणतं भरोसा नाही करायला लागत कोणावरही. हा पाहून घेजो. हा चालली जाजो मंदाच्या घरी पाहून घेजो. नाही आई नसन काढलं तिनं. तिनं जर माझ्या मंगळसूत्र काढलं असतं तर तिची पर्स तर आज सकाळपर्यंत इथंच होती माझ्या घरी. मग तिनं तर संग संग वागवायला पाहिजे तिची पर्स. मंगळसूत्र आहे गळ्या हिच्यात, संग संग वागवतो मी, कोणाच्या हाती नाही लागू देत. लपू लपू ठेवलं असतं तिनं. पण माझ तर घरी होती तिची पर्स. आजच आली होती ते म्हणे वहिनी मार्केटमध्ये चालली म्हणे मी तर पर्स पाहिजे म्हणे तर घेऊन जा म्हटलं. नसन नेहाताई घे नसन कोणी दुसरंच असन गावातले गे असन नाही तर. तू म्हणतं बा तुलेच भरोसा आहे तिच्यावर. हा कोणावर भरोसा नाही करायला लागत. हा तुनं पाहिलंय काय तिच्या पोटातलं काय आहे काय नाही. आता काय सांगावं आई काय खरं आहे ना काय खोटायचं. आता मी काहीच कोणाला नाही म्हणत. आता गेलं तर गेलं माय मंगळसूत्र पाईन लेकाले बनवून देईन थोडं थोडं. रुपा तुझे बाबा बोलतो म्हणते तुझ्या संग. दे नाही दे मग बाबाजवळ फोन. हो हॅलो. हा बाई रुपा. बोला बाबा. टेन्शन गिन्शन नको घेऊ म्हटलं, काळजी गिजी नको करू. गेलं तर गेलं मंगळसूत्र मी घेऊन देईन तुले. 2 ग्रामच्या मनी मी घेऊन देईन, मी बनवून देईन. राहू द्या ना बाबा नाही पाहिजे. टेन्शन नको घेऊ तू, बनवून देईन म्हटलं. माझ्याजवळ पैसे जमा झाले म्हणजे 2 ग्रामच्या मनी मी बनवून देईन. काळजी नको करू तू. राहू द्या ना बाबा. काय तुम्ही आता तुमचे पैसे खर्च करता. नाही बनवून देईन ना, बनवून देईन मी, बनवून देईन म्हटलं तर बनवून देईन. थोडीशी थांब तू. 5-6 महिने पैसे आले म्हणजे बनवून देतो. बरं ठीक आहे दे जा मग बनवून. सांगजो मले कोणत्या मनी होत्या लहान मोठ्या. त्या हिशोबानं बनवून देईन मग. ठीक आहे ना बाबा. झालं तुमचं जेवण घे. हो जेवण तर लय वेळच झालं. म्हटलं चला बा रुपाले फोन लावून पाव काय करते काय नाही. जेवण केलं का नाही केलं म्हटलं. त्या का तू टेन्शनच घेऊन राहिले त्याच्यानं लावायला लावला मग तू यायले फोन. तर टेन्शन गिन्शन नको घेऊ मग. आता जाऊ दे. जे झालं ते विसरून जाय. ठीक आहे ना बाबा नाही घेत टेन्शन. हो नको घेऊ. थोडं थोडं बनवून घेऊ लेकाले. हो काय करते राणी गिनी. आहे ना पाहून राहिली ते स्वरूपले देत राहते झुला. हो काय तुझी सासू किसू कुठं आहे. तिकडेच आहे ना ते जेवण करायला गेले तेव्हापासून तिकडेच आहे. आता 1-2 दिवस झाले तिकडेच आहे तर.
हो काय, ठीक आहे मग बाई रूपा, घे म्हटलं तब्येतीची काळजी घे. हो ठीक आहे मग बाबा, ठेवा फोन. हो हो ठीक आहे, ठेवतो मग. अमाय बाई पाय 5 वाजले, अजून येवाचा पत्ता नाही बापा यायचा. हा सकाळपासून गेले, हा 11 वाजताच गेले ना. काय कपडे घेऊन राहिले का मजाक करून राहिले? ये कपडे घेवाले जातो, कपडे घेवाले जातो. हा इन मिन 2-3 जोडी घ्यालेच त्याले 5 वाजले कपडे घेवाले. काय दुकान उचलून आणून राहिली काय तर. कपडे घेवायचे आहे, कपडे घेवायचे आहे, काय माहित कितीचे कपडे घेतले तिनं तर. घेतले 4-5 हजाराचे कपडे घ्याले. काय टाइम लागते काय? हा अर्ध्या एका घंट्यात तर घेऊन घेतो मी एक साडी. हा पसंत करणं घेणंच राहते. आणि ते लेकराचे कपडे घ्यायचे होते. हा पसंत करायला किती टाइम लागते? अर्धा घंटा. हा 2-4 घंटे थोडी लागते कपडे पसंत करायला. पूर्ण दिवसच लावला बापा यायनं. हा का लग्नाची शॉपिंग करून राहिले तर एवढा टाइम तर मला कधीच नाही लावला. हा बाजाराच्या दिवशी जरी मी 2 वाजता जाईन तरी खरेदी वरेदी करून शॉपिंग गिपिंग करून बाजारी करून येऊन जातो 6 वाजेपर्यंत घरी. आणि हे पहा ना 11 वाजता गेले, अजून 5 वाजले आता. हा संध्याकाळचा टाइम झाला, कामं गिमं करायचा आणि अजून आली नाहीये. जाऊ दे, पाहत बसू तिकडे. घे म्हणा की तिचे कपडे घेत तर मी काही घेणं देणं ठेवतच नाही. मी पैसे फेडणारच नाही ना. चुपचाप कामं करतो मी. येतो मग दादा. हो हो या या. हा आवडली ना साडी? हो दादा आवडली ना साडी, आवडली. हो तेच म्हणून राहिलो. मग म्हणश का नाही दादा ठेवायला आवडली होती, ते साडी चांगली होती. हा तू अर्ध मन आहे, हे घेऊ का ते घेऊ, अर्ध मन नको ठेवू. नाही अर्ध मन नाही आहे, जे मी ना साडी घेतली तेच आवडली मला. हो तेच म्हणून राहिलो. चांगली आहे ना ताई, साडी गिडी चांगली आहे, 1 नंबर साडी आहे आणि तुमच्या अंगावर उठूनही दिसते. हो दादा साडी गिळी तर चांगली आहे, कलरही चांगला आहे. चाल मग आता. पहा मग मित्रांनो, आज माझ्या भावानं मस्त कपडे घेऊन दिले मला. 2.5 हजाराची साडी घेऊन दिली, लेकरासाठी 1000 रुपयाचे कपडे घेऊन दिले. हा 3.5 हजाराचे झाले बा आमचे कपडे. चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये सायंकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.